त्याची मात्र उत्सुकता आतुरता सर्वांना लागलेली आहे। गेली 5 दिवस अक्षरशः हा क्रिकेटचा महाकुंभ वेडीच्या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि या सुंदरशा ट्रॉफी इथे वेटिंग मध्ये आहेत की कुठल्या संघाचे या ट्रॉफीवर तर नाव कोरलं जाईल। या स्पर्धेकरिता आपण पाहतोय आर्थिक सहाय्य लाभलंय नचिकेतजी पाटील वेडी गावचे विद्यमान सरपंच यांच्याकडून 12,000 रुपयाचं, त्याचबरोबर हेमंतजी भोईर यांच्याकडून 1,000 रुपये, स्मिथ गोल्ड यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सिरीज करता ट्रॉफी। इथे मात्र सामन्याला सुरुवात संतोष आला पहिला बॉल, इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय, चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप, चौकार 4। पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद। संतोष दवणे षटकातील दुसरा बॉल घेऊन चांगला फटका ड्राइव्ह केलाय, कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय, एक धाव घेतली मुक क्रिकेट, चुकीचं कॉलिंग आणि इथे आपण पाहतोय रन आउटच्या माध्यमातून लागलाय पहिला धक्का। यस डीजे माननीय आदरणीय मोतीलालजी शाह MS या ठिकाणी उपस्थित झालेत। वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत आहे। मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। इथे आपण पाहिलं संतोष दवणेने काय जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली, पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर विकेट, दुसऱ्या बॉलवरती रनआउटच्या माध्यमातून पाहायला मिळालंय। षटकातील तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार, गोलंदाजी मार्कवरती संतोष। अतिशय चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा स्विंग पाहायला मिळाला, थोडा खाली देखील राहिला, कीपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय। 3 चेंडू जर आपण पाहिले तर अगदी चांगल्या पद्धतीने हाताळलेत। गेले 4 दिवस जर आपण पाहिलं तर संपूर्ण मनाचे राजे वेडी संघाचं कौतुक करावं लागेल। सिस्टमॅटिक अँड डिसिप्लिनरी मॅनेजमेंट पाहायला मिळाली। इथे मात्र कव्हरच्या दिशेला फटका फसतोय, अगदी चांगला झेल टिपलाय, विकेटचं झालं पतन, फलंदाजाला माघारी परतावं लागतंय। MS म्हणजेच मोतीलाल शाह इथे उपस्थित झाल्यात। एका ग्रामीण परिसरातील या सर्व खेळाडूंना एकवटले आणि एक चांगला संघ या ठिकाणी बनवला आणि आज पालघर नव्हे, भिवंडी म्हणा, रायगड म्हणा, पेन पनवेल या परिसरामध्ये देखील या संघाचं नाव आदराने घेतलं जातं आणि त्यांचे पॅकर्स या ठिकाणी उपस्थित झालेत। इथून जर आपण पाहिलं तर फटका अगदी चांगला होता। यावेळेला 1 रन जी आहे ती कंप्लीट केली जाते। जीत आणि कल्पेश ही जोडी आपण आता पाहतोय नव्याने खेळताना दिसते। षटकातील शेवटचा बॉल, धावसंख्या झाली आहे 6। शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बराच हवेमध्ये आहे। संतोष दवणे स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये अगदी चांगला झेल टिपतायत, इथे लागलाय अजून एक धक्का। चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द या संघाला। थँक्यू डीजे कॅन्डी। इथे जर आपण पाहिलं तर एका मागोमाग एक असे धक्के जे आहेत ते दिले गेले आहेत। 3 गडी बाद झालेले आहेत। धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या षटकाच्या खेळानंतर फलकावरती झाली आहे 6। संतोष दवणे काय अफलातून गोलंदाजीचं पृथक्करण केलं। धनंजय नाईक या ठिकाणी आपण पाहतायत षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेले आहेत। षटकातील पहिला बॉल, इथे मात्र लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय, चेंडू हवेमध्ये जातोय, फिल्डर चेंडू खाली। यावेळेला मात्र अगदी झेल सुटला जरूर, परंतु रनआउटच्या माध्यमातून जाते विकेट। Ishan gone back to the pavilion.
षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती धनंजय. MS11 झाई संघ गोलंदाजी करताना सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळताना दिसतोय. षटकातील तिसरा बॉल इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय अगदी गॅप मध्ये, सीमारेषा पार येतोय चौकार 4. चला या बोट टीम कॅप्टन्स टॉस करण्याकरिता मुख्य व्यासपीठासमोर यायचं आहे. श्री गणेश डोंगरीपाडा संघाचा कर्णधार आणि त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन टॉस करण्याकरिता लवकर यायचंय. 3 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 11. षटकातील चौथा बॉल इथे मात्र बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळाला धनंजयच्या माध्यमातून. ही ताकद आहे धनंजय नाईकची. व्हेरिएशन भरपूर आहे त्या गोलंदाजाकडे. 4 बॉल झालेत, अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या सत्रातील. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय धनंजय. पुन्हा एकदा चांगला बॉल, स्विंग अँड अ मिस पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. वेगावरती अक्षरशः स्वार झालाय आणि त्याच्याचमुळे आपण पाहतोय तर फलंदाजांना काही संधी उपलब्ध करून देत नाहीयेत. इतकं सहज आणि सोपं नाहीये धनंजयच्या विरोधामध्ये खेळणं, कारण की ज्या प्रकारे तो रनअप घेतो त्यानंतर रनअप घेतल्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरी जर आपण पाहिली, खांद्याचा वापर अगदी चांगल्या प्रकारे धनंजयच्या माध्यमातून होतो आणि त्याच्याचमुळे वेग प्राप्त होतो त्या चेंडूला. षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्र अगदी रिकामा, चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे चौकाराकरिता आणि या चौकाराने आपण पाहिलं तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 15. चला या बोट टीम कॅप्टन्स टॉस करण्याकरिता श्री गणेश डोंगरीपाडा आणि त्रिश 11 मंगलमूर्ती विराथन. टॉस करण्याकरिता मी विनंती करतोय MS मोतीलालजी शहा यांना विनंती करीन की आपण टॉस करायचा आहे. कॉइन स्पिन इथे केलं जात आहे. टॉस जिंकलेला आहे श्री गणेश डोंगरीपाडा संघ. आपला निर्णय त्वरित आम्हाला कळवायचा आहे. 2 षटकांची लढत असणार आहे. जशी आता डावाला सुरुवात होईल आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये होईल बदल. या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत यांचा आवाज आपण ऐकतायत. नुकताच टॉस MS मोतीलाल शाहसाहेब यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. MS11 झाई एक मोठं नाव आहे पॅकर्स. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना मान सन्मान दिला जातो आणि ज्या वेळेला मात्र एक कॉल केल्यानंतर त्यांचा संघ जरी रेडी नसला तरी सुद्धा त्यांना इन्व्हाइट केलं जातं, त्यांना विनवणी केली जाते. आणि इथे सुद्धा शुभमजी पाध्ये साहेबांनी एक कॉलवर त्यांनी होकार दिला. जरी मी मात्र नसलो तरी माझे खेळाडू आहेत, माझा संघ आहे, तो बिनधास्तपणे तुमच्या स्पर्धेमध्ये खेळेल, हे त्यांचे जरूर वाक्य हे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. एक स्वतः ऑर्गनायझर सुद्धा पाहायला मिळाले. अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा आपण सातत्याने पाहिली. तारापूरच्या मैदानात गेल्या वर्षामध्ये ती स्पर्धा पार पाडली गेली होती आणि नक्कीच आम्हाला इन्व्हाइट केलं होतं समालोचन करण्यासाठी. MS आपला मनपूर्वक, मोतीलाल शाह साहेब आपला मनपूर्वक धन्यवाद आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते, विजयासाठी जर आपण पाहिलं तर 16 रनची आवश्यकता आहे. आव्हान समोर ठेवण्यात आलंय. चला घाई करा. चामुंडा स्पोर्ट्स, विरातन खुर्द, जयराज आणि धनंजय. जयराज धनु JD आणि एका साईडला धनंजय नाईकला आपण पाहत आहेत. संपूर्ण विरातन खुर्दचे सुद्धा काही समर्थक या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहताना, विकास किनी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना अगदी डोंगरावरून थोडेसे नाराज असतील, परंतु क्रिकेट आहे, त्यांना माहिती आहे.
समर्थकांना की क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. स्टार्ट ऑफ द मॅच, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल ऑन साइडला, कडक शॉट जयराज धनुच्या बॅट मधून, एक अप्रतिम देखणा फटका 6. रिव्ह्यू नाहीये या वेळेला, आपण पाहू शकतायत. अंपायर कॉल, बॅट घेऊन जा त्वरित. पहिल्या बॉलवर षटकार आणि षटकारात परावर्तित करणारा हा अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. 15 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. एकंदरीत 16 धावांचं क्षमस्व. पागदरे बॉईज, एकविरा स्पोर्ट्स, वसई 11 आज संघ या ठिकाणी दाखल झालाय. प्रथमेश वैते अर्थातच पप्पू वेलकम. आज गॅटिंग मानकर यांना आपण पाहतायत, त्यांचं सुद्धा वेलकम असेल या क्रीडा नगरीमध्ये. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. सिंगल मेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 7. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिला आहे. आज नफीस चौधरी मॅन फ्रॉम संतोष भवन या ठिकाणी उपस्थित होत आहेत. यावेळेला अप्रतिम जबरदस्त नो लुक शॉट, कडक स्ट्रोक पाहायला मिळतो धनंजय नाईकच्या बॅटमधून. आक्रमकतेचा स्ट्रोक, चौकार, गुड शॉट. कारण बऱ्याच फलंदाजांना माहिती आहे ज्या वेळेला या मैदानात येतात ते तयारीनिशी येतात, माइंड फ्रेश जरूर त्यांचं असतं. मानसिकता ते चेंज करतात की आपल्याला डिस्टन्स कुठे कमी आहे तर लॉंग स्टॉप, फाईन लेग, लॉंग लेग, थर्ड मॅन या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त डिस्टन्स कमी असल्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होतात. यावेळेला आपण पाहिलं तर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला होता. महेंद्र भोईर यावेळेला लेग बायचा इशारा करत असताना 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. आकाशने आज खूप चांगली स्कोरिंग केले आणि तेवढीच त्यांची हँडरायटिंग, जसं मंथन यांनी उल्लेख केला, अतिशय सुंदर लेखणी आपल्याला पाहायला मिळते. हस्ताक्षर ज्याला म्हटलं जातं. ऑफ साइडला चीफ शॉट, चांगला फटका आहे. बॉल थांबलाय त्या ठिकाणी. आशु भोईर खुश आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवर. 311 विनोद पाटील पुरस्कृत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 14. विजयासाठी अवघ्या आता 2 धावांचं लक्ष. चला लगेच दोन्ही संघ सज्ज राहायचे आहेत. या वेळेला अप्रतिम फटका आणि विजयाचा चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कॉंग्रॅच्युलेशन MS11 झाई टीम अँड हार्ड लक. आणि तेवढंच कौतुक करावं लागेल चामुंडा स्पोर्ट्स विरातन खुर्द. चला लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायची. वेळीची दिरंगाई न करताना श्री गणेश डोंगरीपाडा, अतिशय श्री गणेश डोंगरीपाडा या टीमने याच मैदानात भल्या भल्या संघांना पाणी पाजलंय. विनर ठरले होते. व्यंकी आणि त्यांची संपूर्ण टीम अपकमिंग यंग टॅलेंटचा भरणा असलेला जितूला आपण पाहतायत आणि संपूर्ण टीम. कृणालला आपण पाहू शकाल, रक्षितला पाहतायत, साहिलला पाहतायत, वीरूला पाहतायत, रोहितला आपण पाहू शकाल. या खेळाडूकडे सुद्धा तेवढं पोटेन्शियल आहे. चांगला संघ उभारला गेलाय. तर एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. एका साईडला 311 विनोद पाटील साहेब पुरस्कृत मंगलमूर्ती विराथन. चला घाई करा, वेळ दौडू नका. सामना 2 षटकांचा आहे. 5:07 झालेत. या आपण ड्रॉ या ठिकाणी लगेच येणार आहोत. दोन्ही संघाचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत, स्वतः प्रोप्रायटर आहेत, मंगलमूर्ती विराथनचे आहेत. MS11 झाई